उद्घाटन सोहळ्यासाठी राम मंदिर सजलंय। अयोध्येत रामललांच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर उत्साहाचं वातावरण आहे। दरम्यान 22 जानेवारीला होणाऱ्या सोहळ्यानिमित्त अयोध्येच्या सीमा सील करण्यात आल्या, त्यामुळे 23 तारखेपर्यंत कोणीही अयोध्येत प्रवेश करू शकणार नाहीये। प्राणप्रतिष्ठेला आमंत्रित पाहुण्यांनाच पास दाखवून प्रवेश मिळणार आहे। राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापनेच्या सोहळ्यानिमित्त अयोध्या नगरी सजली आहे। संपूर्ण शहराला विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। या आकर्षक विद्युत रोषणाईनं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलंय। लता मंगेशकर चौक परिसरात आकर्षक फुलांनी सजावट करण्यात आली आहे। रस्त्यावरती सुंदर विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। जागोजागी श्रीरामाचे बॅनर्स देखील लावण्यात आले। राम मंदिर सोहळ्यासाठी लाखो भाविक अयोध्येत येत आहेत। रामभक्तांना कडाक्याच्या थंडीपासून दिलासा मिळण्यासाठी रामजी की चाय आणि मोफत कॉफीची व्यवस्था करण्यात आली आहे। दिल्लीतील झेंडेवाला देवी मंदिराच्या वतीनं ही मोफत सेवा केली जाते। दररोज जवळपास 5000 लिटर दुधाचा चहा बनवला जातोय। अयोध्येत श्रीराम मंदिराच्या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर भव्य दिव्य अशी रांगोळी काढण्यात आली आहे। 11,111 चौरस फुटांवरती 1400 किलो पेंट वापरून ही रांगोळी काढण्यात आली आहे। मोठा मंदिर युवक मंडळ आणि आम्ही चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं ही भव्य दिव्य रांगोळी साकारण्यात आली आहे। राम मंदिराच्या लोकार्पणाच्या निमित्तानं मंदिरात वेगवेगळ्या फुलांची सजावट करण्यात येते। तसंच मंदिरात आकर्षक रोषणाई करण्यात आली, त्यामुळे मंदिराचं रूप हे खुलून दिसतंय। 22 जानेवारीला होणाऱ्या श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापनेच्या सोहळ्यासाठी देशभरातूनच नव्हे तर परदेशातूनही भाविकांनी गर्दी केली आहे। राम मंदिर सोहळ्याचा आनंद घेण्यासाठी आणि श्रीरामाचं दर्शन घेण्यासाठी अयोध्येत विदेशी भाविकांनी हजेरी लावली आहे। उत्तर प्रदेशमध्ये राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापनेच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण शहराला आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे। जागोजागी श्रीरामाचे पोस्टर्स देखील लावण्यात आले। देशभरात आनंदाचं आणि भक्तिमय वातावरण पाहायला मिळत आहे। राम मंदिर उद्घाटनाच्या निमित्तानं वैष्णोदेवी मंदिराला नेत्रदीपक रोषणाई करण्यात आली आहे। संपूर्ण मंदिर सुवर्ण रोषणाईत न्हाऊन गेलंय। सुरतमधील एका कलाकारानं हिऱ्यांचं राम मंदिर साकारलंय। 9,999 हिरे वापरून त्यानं अयोध्येतील राम मंदिराची कलाकृती साकारली आहे। यूके मधील स्लोह हिंदू मंदिरात राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची जोरदार तयारी सुरू झाली आहे। श्रीराम, लक्ष्मण, सीता यांच्या मूर्तींना भारतातून आणलेल्या नवीन पोशाखांनी सजवण्यात आलाय। भारतीय डायस्पोरा सदस्यांतर्फे 22 जानेवारीला वाटण्यासाठी लाडू देखील तयार करण्यात येत आहेत। देशभरात सुरू असलेल्या मंदिर स्वच्छता अभियानात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही सहभाग घेतलाय। कुर्ल्यातील शिवसृष्टी गणेश मंदिरात साफसफाई करण्यात आली आहे। जळगावात राम मंदिराच्या उद्घाटनाचा सोहळा पाहायला मिळतोय। जागोजागी नागरिकांच्या घरी हे श्रीरामाचे झेंडे लावण्यात आलेत। त्याचबरोबर पेंटिंगच्या साह्यानं रस्त्यावरती भव्य रांगोळी देखील काढण्यात आली आहे। अयोध्येत होणाऱ्या श्रीरामाच्या मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याच्या देशभरात उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतंय। चिमुकल्यांसह मोठ्या माणसांमध्ये देखील हा उत्साह आणि जल्लोष दिसतोय। सोनपेठ येथील शालेय विद्यार्थिनीनं श्रीरामाची सुंदर रांगोळी काढली आहे। गोंदिया जिल्ह्यातील तरुणांनी सायकल रॅली काढत जय श्रीरामाचा नारा दिलाय। सायकलिंग संडेच्या टीमनं जय श्रीरामाचा जयघोष केलाय। या जयघोषानं गोंदिया शहर दुमदुमून गेलंय। देशभरासह राज्यभरातही उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये 109 कुंडात्मक महायागाचं आयोजन करण्यात आलंय। दिवाळीपेक्षाही मोठ्या प्रमाणात उत्साह साजरा केला जातोय। या महायागाचं आयोजन मंत्री अतुल सावे यांनी पुढाकार घेऊन केलंय। गोंदिया जिल्ह्यात 82 वर्षीय कारसेवकानं श्रीरामाचं स्मरण करत 4 लाख वेळा जय श्रीरामाचं लिखाण केलंय। राम मंदिराचं उद्घाटन झाल्यावर एकदा तरी अयोध्येत जाऊन श्रीरामाचं दर्शन घेण्याचा त्यांचा मानस आहे। सटाण्यात श्रीरामाच्या मंदिराच्या प्रतिकृतीची शोभायात्रा काढण्यात आली आहे। या शोभायात्रेत हजारो राम भक्तांनी सहभाग घेतलाय, तर भाजपच्या आध्यात्मिक विकास आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांनी स्वच्छता मोहिमेतही सहभाग घेतलाय। 1992 साली कारसेवा केलेल्या कारसेवकांचा सन्मान करण्यात आलाय। संगमनेरमधील फ्रेंड सर्कल हिंदू मंडळाच्या वतीनं तालुक्यातील 130हून अधिक कारसेवकांचा यावेळी सत्कार करण्यात आलाय।
शहापूरमधील मिरची गल्ली येथील श्री बालाजी मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। राम मंदिराच्या सोहळ्यानिमित्त मंदिराला आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे। या सजावटीनं मंदिर परिसर उजळून निघालाय। मुंबईतील कांदिवली इथं खासदार गोपाळ शेट्टी यांनी राम मंदिर उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर रामलीलाचं आयोजन केलं होतं। यावेळी रामभक्तांनी रामलीला पाहण्यासाठी मोठी गर्दी केली आहे। तसंच यावेळी कारसेवकांचाही सन्मान करण्यात आला। रामललांच्या मंदिराच्या उद्घाटनाचा देशभरात उत्साह साजरा केला जातोय। त्याच्याच पार्श्वभूमीवर श्रीरामपूरमध्ये हनुमान मंदिर ट्रस्टच्या वतीनं 5 दिवस विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय। तर प्रत्येक घरी लाडूचा प्रसादही दिला जाणार आहे। जळगावमध्ये ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या निवासस्थानी वासुदेवाचं पूजन करण्यात आलं। यावेळी वासुदेवांच्या भजनासह भारुडही गाण्यात आलं। श्रीरामाच्या जयघोषानं वातावरण भक्तिमय झालं। यवतमाळमध्ये एका श्रीराम भक्तानं अयोध्येतील राम मंदिराची हुबेहूब प्रतिकृती साकारली आहे। अयोध्येला जाऊ न शकलेल्या भाविकांसाठी दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केलेली आहे। या प्रतिकृतीत 256 खांब लावण्यात आलेत। भुसावळमध्ये जेसीआयच्या वतीनं श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर 108 कलशांची भव्य मिरवणूक काढण्यात आली। यावेळी पारंपरिक वेशभूषेतील महिलांनी देखील सहभाग घेतला। चिमुकल्यांनी केलेल्या राम, सीता आणि लक्ष्मणाच्या वेशभूषेनं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं। वर्धा जिल्ह्यात रामललाच्या स्वागतासाठी शहराला विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। ठिकठिकाणी भगव्या पताका लावून सजावट करण्यात आली आहे। तर 2 दिवसांपासून शहरात मोठ्या प्रमाणात आतिषबाजी करण्यात येते। श्रीराम मंदिराच्या उद्घाटनासाठी महाराष्ट्रातून 400 संत, महंत आणि साधू अयोध्येत दाखल झालेत। राम जन्मभूमी ट्रस्टच्या वतीनं सगळ्यांना विशेष निमंत्रण देण्यात आलंय। साताऱ्यातील श्री सिद्धनाथ आणि श्रीरामाच्या मंदिरात स्वच्छता अभियान राबवण्यात आलंय। या अभियानात खटावचे आमदार जयकुमार गोरे यांनी सहभाग घेतला। वाशिममधील रामभक्त धनश्री काबरा या तरुणानं 9 दिवसात 1,81,181 वेळा रामनामाचा जप करत रामनामाचं लिखाण केलंय। या लिखाणातून तिनं श्रीराम, लक्ष्मण, सीता आणि हनुमानाची प्रतिमा साकारली आहे। एका 74 वर्षीय वृद्ध रामभक्तानं 776 पानांवरती रामनामाचं सुंदर अक्षरात लिखाण केलंय। रामाप्रती आपली भक्ती आणि श्रद्धा दाखवण्यासाठी या भक्तानं रामनामाचा जप केलाय। हे लिखाण ते अयोध्येला श्रीरामाच्या चरणी अर्पण करणार आहेत। श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठापनेच्या सोहळ्यानिमित्तानं मुंबईतील वरळीमधील रामभक्तांचा उत्साह पाहायला मिळालाय। वरळीतून भव्य मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलं। यावेळी श्रीराम, सीता आणि हनुमानाची वेशभूषा केलेल्यांनी सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं। राम मंदिराच्या उद्घाटनाच्या सोहळ्यासाठी श्रीरामाच्या प्रती आपली भक्ती दाखवण्यासाठी रामभक्तांनी वेगवेगळ्या पद्धतीने आपली भक्ती दाखवली आहे। जयपूरमधल्या शिल्पकार नवरत्न प्रजापतीनं देखील पेन्सिलच्या टोकावरती श्रीरामाची मनमोहक मूर्ती कोरली आहे। छत्रपती संभाजीनगरमधील सिडको इथं श्रीरामाच्या लोकार्पणाच्या निमित्तानं 25,000 बुंदीच्या लाडूच्या माध्यमातून श्रीराम लिहिण्यात आलाय। 35 कामगारांनी 3 दिवस काम करून हे लाडू तयार केलेत। लाडू आज आणि उद्या प्रसाद म्हणून वाटण्यात येणार आहेत। पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात श्रीरामाच्या लोकार्पणाच्या निमित्तानं मंदिराला विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। विठ्ठल मंदिरावर रोषणाई केल्यामुळे मंदिराचं रूप खुलून दिसतंय। दरम्यान विठ्ठल मंदिर हे भाविकांसह नागरिकांचंही लक्ष वेधून घेतंय। अहमदनगरमध्ये श्रीरामललाच्या प्राणप्रतिष्ठेला हिंदू आणि मुस्लिम एकोप्याचं दर्शन घडलेलं आहे। 22 तारखेला भव्य दिव्य राम मंदिरात रामललांचं लोकार्पण होणार आहे आणि मंदिराच्या परिसरामध्ये रामकथा आयोजित केली होती। मुस्लिम बांधवांनी पंक्तीत जेवण वाढून राम रहीम एक है असा संदेश दिला। अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरीत विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। श्रीरामाच्या नावाच्या स्लोगनला विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। ही आकर्षक सजावट सगळ्यांचंच लक्ष वेधून घेते। आमचं घर स्कूल अँड ज्युनियर कॉलेज उत्तर येथील प्राध्यापकांच्या नेतृत्वात रॅली काढण्यात आली आहे। या रॅलीत जय श्रीरामाचा जयघोष करण्यात आला। शाळेतील विद्यार्थ्यांनी भगवान श्रीराम, सीता, लक्ष्मण आणि हनुमानाची वेशभूषा केली होती। त्यामुळे सगळ्यांचं लक्ष वेधलं गेलं। जळगावात शिवतीर्थ मैदानावरती श्रीराम कथेचं भव्य आयोजन करण्यात आलंय। या कथेचा शुभारंभ होण्याआधी चिमुकल्यांनी श्रीराम मंदिरापासून शोभायात्रा काढली। या शोभायात्रेमध्ये रामभक्तांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला। मागाठाणे श्रीराम जन्मभूमी प्रतिष्ठापना सोहळ्याच्या निमित्तानं युवा सेना कार्यकारिणीचे सदस्य राज सुर्वे यांनी
जय श्रीरामाच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं। या सोहळ्यामध्ये 10,000 नागरिक सहभागी होणार आहेत। अयोध्येत उद्या श्रीरामाच्या मंदिराचं उद्घाटन होणार आहे आणि श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे। त्याच पार्श्वभूमीवर राम मंदिराच्या प्रवेशद्वाराला सुंदर सजावट करण्यात आली आहे। मुख्यद्वाराला विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। ही सजावट नागरिकांचं लक्ष वेधून घेते आहे। अयोध्येतील राम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यासाठी महाराष्ट्रातून एकमेव कीर्तनकार महिलेला मान देण्यात आलाय। खेड तालुक्यातील कीर्तनकार सुप्रियाताई साठे ठाकूर यांना हा बहुमान मिळालाय। अयोध्येत होणाऱ्या प्राणप्रतिष्ठापनेच्या सोहळ्यासाठी देशभरात उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे। रामभक्तांनी नांदेडमधून श्रीरामाच्या 20 फुटाच्या मूर्तीची भव्य मिरवणूक काढली आहे। या मिरवणुकीमध्ये हजारो रामभक्तांनी सहभाग घेतलाय। रामभक्त रामनामाच्या गजरात तल्लीन झालेत। अयोध्येतील राम मंदिर उद्घाटन सोहळ्यासाठी नांदेडमध्ये भाजपच्या वतीनं 3 लाख पणत्या आणि झेंड्यांचं वाटप केलं जाणार आहे। या मोहिमेचा शुभारंभ खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात दिवे आणि झेंड्यांचं वाटप करून करण्यात आलं। मुंबईच्या वरळी परिसरात राम मंदिर उद्घाटनाच्या निमित्तानं शोभायात्रा काढण्यात आली। यावेळी पारंपरिक पोशाखात स्थानिक आणि नागरिक सहभागी झाले होते। धाराशिवमध्ये प्रफुल्ल पांचाळ नावाच्या कलाकारानं अवघ्या 2.5 मिलीमीटरवरती रामाची मूर्ती कोरली आहे। ही मूर्ती पाहायची असल्यास भिंगाचा वापर करावा लागतोय। ही अप्रतिम कलाकृती बघायला नागरिकांनी गर्दी केली आहे। 22 तारखेला श्रीराम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याच्या निमित्तानं भाजप नेते संजीव नाईक यांनी एकाच वेळी तब्बल 25,000 किलो लाडूंचा प्रसाद केलेला आहे आणि त्याचं वाटप होणार आहे। यावेळी संजीव नाईकांनी लाडू बनवण्याचा आनंद लुटलाय। अयोध्येत रामललाच्या प्राणप्रतिष्ठापनेसाठी काही तास शिल्लक राहिले। सर्वत्र या उत्सवाची तयारी पाहायला मिळते। या सोहळ्याच्या तयारीला हातभार लावण्यासाठी पिंपरी चिंचवडमधील नागरिकांसह लहान मुलांनीही सहभाग घेतला। श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठापनेच्या सोहळ्यासाठी संपूर्ण भुसावळ शहर सज्ज झालंय। संपूर्ण शहरात ठिकठिकाणी भगव्या पताक्यांसह भगवे झेंडे लावण्यात आलेत। घरोघरी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे, तर काही ठिकाणी श्रीरामाचे बॅनर्स लावण्यात आले। श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठापनेचा आनंद देशभरात पाहायला मिळतोय। श्रीरामाच्या जयघोषानं संपूर्ण गोंदिया शहर दुमदुमून निघालंय। गोंदियात मोटरसायकल रॅली देखील काढण्यात आली। यावेळी सगळ्यांनी आपल्या मोटरसायकलवरती रामाचे झेंडे लावले आणि मोठ्या संख्येनं रामभक्तांनी यात सहभाग घेतलाय। अयोध्येत राम मंदिर उभारल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान मोदींचे आभार मानलेले आहेत। तर जो राम का नहीं वो किसी का नहीं असं म्हणत विरोधकांना टोला लगावलाय। राम मंदिर उद्घाटनानिमित्त राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर केली गेली आहे। सगळ्यांनी जल्लोष करावा आणि घरोघरी भगवे झेंडे उभारावेत असं आवाहन त्यांनी केलं। मराठा आरक्षणासाठी लढा देणाऱ्या मनोज जरांगे यांनी पदयात्रा पाथर्डी तालुक्यात त्यांची पदयात्रा पोहोचली, त्यामुळे त्यांच्या स्वागतासाठी सकल मराठा समाजाकडून जय तयारी करण्यात आली आहे। पाथर्डी तालुक्याच्या हद्दीपासूनच जरांगे यांच्या स्वागतासाठी भव्य नियोजन करण्यात आलं आहे। यात्रेचा आजचा जो मुक्काम आहे तो अहमदनगरमधील बाराबाबळी या ठिकाणी असणार आहे। जरांगे पाटील आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईकडे रवाना झालेले आहेत। 22 जानेवारीला ते पुण्यातील रंजनगाव इथे सभा घेणार आहेत। याच ठिकाणी ते मुक्कामही करणार आहेत। त्याच अनुषंगानं पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्यासह मराठा समन्वयकांनी सभास्थळाची पाहणी केली। ओबीसी समाज जरांगे पाटलांच्या दबावाखाली नाहीत, मात्र ओबीसींच्या आरक्षणाला आम्ही धक्का लागू देणार नाही। सरकारला मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊ देणार नाही असा इशारा बबनराव तायवाड यांनी दिला आहे। मराठा समाजाच्या सर्वेक्षणाला सुरुवात झाली आहे। राज्य मागासवर्ग आयोगानं सुमारे 154 प्रश्नांची प्रश्नावली तयार केली आहे। कर्ज प्रकरणांचाही त्यामध्ये समावेश आहे आणि कर्जासाठी तारण ठेवलेल्या गोष्टींचाही त्यात समावेश होणार आहे। मराठा आरक्षण आंदोलन सरकारनं होऊ द्यायला नको होतं, आधीच मागण्या मान्य व्हायला हव्या होत्या असं वक्तव्य राजू शेट्टी यांनी केलंय। थंडीची लाट आहे, लोकांचे हात गुंतील, तेव्हा आधीच निर्णय घ्यायला पाहिजे होता, मात्र अजूनही वेळ गेलेली नाहीये। कुणावरही अन्याय न होता सरकारनं मराठा आरक्षणाबाबत निर्णय घ्यावा असं राजू शेट्टी म्हणाले। राम मंदिर लोकार्पण सोहळ्याचा एकीकडे उत्साह तर दुसरीकडे मराठा समाजासह इतर समाज आरक्षणाची मागणी करतात। यातूनच समाजात अंतर निर्माण होत आहे, त्यामुळे देशाच्या एकतेला तडा पोहोचल्यानं देशाची प्रगती होत नाही अशी खंत व्यक्त करत रामललांनी प्रत्येकाला सद्बुद्धी द्यावी अशी माफक अपेक्षा राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केली आहे।
आदित्य ठाकरे लोणावळ्यात दाखल झाले. संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष असलेल्या मावळ लोकसभा मतदारसंघावरती ठाकरे कुटुंबानं आता लक्ष केंद्रित केलंय. मावळ लोकसभा मतदारसंघ ठाकरे गटाकडे राहावा यासाठी स्वतः उद्धव ठाकरेंनी अनेकदा बैठका घेतल्यात. तळेगाव दाभाडेत आदित्य ठाकरेंची सभा होणार आहे. आदित्य ठाकरे आज मावळ दौऱ्यावरती आहेत. त्यांच्या स्वागतासाठी ठाकरे गटाकडून बॅनरबाजी करण्यात आली आहे. मात्र लोणावळ्यात लावलेल्या बॅनरनं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलंय. बॅनरवरती शैलेश मोहिते पाटील यांच्या पक्षप्रवेशाचा उल्लेख करण्यात आलाय. त्यामुळे चर्चांना उधाण आलंय. आमदार रवी राणा यांनी शंकरपटात सहभाग घेतला. यावेळी त्यांना बैलगाडी हाकण्याचा मोह काही अवरलेला नाहीये. त्यांनी शंकरपटात विदर्भातील बैलजोडी हाकण्याचा आनंद लुटला. छत्रपती संभाजीनगर शहरातील 196 मंदिरांमध्ये प्राणप्रतिष्ठापनेच्या सोहळ्याचा कार्यक्रम होणार आहे. त्यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. जवळपास 5 ड्रोन कॅमेरे आणि 30 टॉवर वॉच मार्फत लक्ष ठेवण्यात येणार आहे. तर कोणत्याही अफवांवरती विश्वास ठेवू नका असं आवाहन पोलीस उपायुक्तांकडून करण्यात आलं आहे. नाशिकच्या चांदवड येथील महामार्गावर एका खासगी ट्रॅव्हल्स बसचा अपघात झालाय. यात 14 प्रवासी गंभीर जखमी झालेत. नागरिकांनी तातडीनं मदत केल्यानं मोठा अनर्थ टळलाय. जखमींवरती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नांदेडमधील विष्णुपुरी धरणात 66% पाणीसाठा शिल्लक राहिलाय. ऑगस्टमध्ये हे धरण 100% भरलं होतं. मात्र 3 महिन्यातच धरणातील पाण्याची पातळी कमी झाली आहे. भविष्यात पाणी टंचाईचं संकट निर्माण होऊ शकतं. बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील टुलकी येथील घराला भीषण आग लागली आहे. या आगीत संपूर्ण घर जळून खाक झालंय. त्यामुळे या घरात राहणाऱ्या दाम्पत्याचं मोठं नुकसान झालंय. केंद्र सरकारच्या निर्यात बंदीवरून आता सत्ताधारी पक्षाचे नेते पाशा पटेल यांनी सरकारलाच खर्च आहेर दिला. केंद्र सरकारचा कांदा निर्यात बंदीचा निर्णय शेतकऱ्यांचा त्रास देणारा आहे असा हल्लाबोलही त्यांनी केलाय. अंबरनाथच्या वडोल गावातील MIDC परिसरात तोडक कारवाई करण्यात आली आहे. अवघ्या 24 तासात घरांना नोटीस दिल्यानंतर घरावर तोडक कारवाई करण्यात आली आहे. ऐन थंडीच्या दिवसात ही कारवाई केल्यामुळे नागरिकांनी प्रशासनाबाबत संताप व्यक्त केला. बारामती जागतिक दर्जाच्या कृषी प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. प्रदर्शनात विविध राज्यातील शेतकऱ्यांनी भेट दिली आहे. पंजाब, दिल्ली, हरियाणा, राजस्थानमधील शेतकऱ्यांनी प्रदर्शनात सहभाग नोंदवला. यावेळी विविध तंत्रज्ञान त्यांनी जाणून घेतलं. या सगळ्या घडामोडींसह बातमीपत्रात